लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र असून देखील आमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही. आता लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला का मिळाला नाही याची आम्ही कुठे चौकशी करू शकतो का? किंवा योजनेचे आमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे येऊ शकतात का? याच्या व्यतिरिक्त आम्हाला आता जे डिसेंबर जानेवारी महिन्याचे मकर संक्रांतीचे गिफ्ट 3,000 रुपये मिळणार आहे ते तरी मिळतील का नाही, असे विविध प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले आणि यामध्ये लाखो महिलांना योजनेचे पैसे अजूनही मिळाले नसल्याची माहिती मिळत आहे. आता या संदर्भात आम्ही चौकशी कुठे करू? कारण आता ई-केवायसी वेबसाईट बंद झालेली आहे, लाडकी बहीण योजनेचे कोणतेही पोर्टल सुरू नाही. मग आमचे योजनेचे पैसे का बंद झाले आहेत किंवा हे पैसे चालू करण्यासाठी आम्ही काय करावे, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे न आल्यास तुम्ही फक्त एकाच ठिकाणी याबाबतची चौकशी करू शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या योजनेचा लाभ बंद झालाय का नाही किंवा तुमच्या योजनेचे पैसे का थांबले आहेत याबाबतची देखील माहिती मिळू शकते आणि तुम्ही त्या ठिकाणी ते दुरुस्त देखील करू शकता. परंतु सध्या ई-केवायसी वेबसाईट बंद आहे आणि ई-केवायसी वेबसाईट अपडेट होण्याबाबत किंवा जर ई-केवायसी ची मुदत वाढीबाबत सरकारच्या वतीने अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. कोणतीही तुम्हाला लिंक आली त्या लिंकवर क्लिक करून ई-केवायसी करा असे तसे काहीही करायला जाऊ नका. मोठ्या प्रमाणावर तुमचे नुकसान होऊ शकते. आता यातील महत्वाचा मुद्दा आहे की बघा, लाखो महिलांना यामधून वगळलं गेलं आहे का? अजूनही लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या 1,500 रुपयांच्या प्रतीक्षेमध्ये लाखो महिला आहेत, हे मी जबाबदारीपूर्वक सांगतोय. आणि या महिलांबाबत दुर्लक्ष होतंय का? कारण सरकारच्या विविध मंत्र्यांच्या वतीने सध्या मकर संक्रांती गिफ्ट येणार, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये येणार, 3,000 रुपये येणार. परंतु या ज्या महिला आहेत या महिलांची चूक काय? मी अजूनही तुम्हाला 100% सांगतो की अनेक महिलांना एक कारण सांगितलं जातंय की तुमची ई-केवायसी झाली नाही म्हणून तुमचे पैसे आले नाहीत किंवा तुमची ई-केवायसी करताना काही चूक झाली असेल म्हणून तुमचे योजनेचे पैसे आले नाहीत, असे अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्त्याच्यासाठी सांगितलं जात आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मी स्वतः खात्री केली आहे. अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी स्वतःची ई-केवायसी केलीच नव्हती. चूक बरोबर लांबचा विषय आहे, परंतु ई-केवायसी न करता देखील त्यांचे योजनेचे 1,500 रुपये जमा झाले आहेत याबाबतची खात्री देखील केली आहे. कारण लक्षात घ्या, या ई-केवायसीचा आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा कुठल्याही प्रकारे दूर संबंध तुम्ही जोडूच नका. कारण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आता संपली आहे. 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया सुरू होत्या आणि मग नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ज्याचा GR हा 8 डिसेंबर रोजी आला होता त्याचा आणि या ई-केवायसीचा काय संबंध येतो? ई-केवायसी आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा खरंच कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही. हे पैसे का थांबले आहेत? आता अजूनही अनेक महिला म्हणतील की ठीक आहे, तुम्ही म्हणताय सगळं खरं आहे, परंतु आम्ही याची चौकशी कुठे करू? आमचे पैसे थांबले आहेत. अंगणवाडी सेविकांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसती. ऑनलाईन नेट कॅफेमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडून देखील कोणती माहिती मिळत नाही. याची माहिती आम्हाला कुठून मिळेल? तर याची माहिती तुम्हाला मिळेल महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जे जिल्हा स्तरावर असतात. तुमच्या जिल्हा स्तरावर महिला व बाल विकास विभागाचा एक कक्ष असतो. त्या कक्षामध्ये महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतात, ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमची माहिती दिल्यास ते तुम्हाला सांगू शकतात की तुमचे योजनेचे पैसे थांबले आहेत का किंवा तुमचे योजनेचे पैसे हे बंद झाले आहेत का किंवा योजनेचे पैसे तुमचे पुढे येतील का नाही, याबाबतची माहिती तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी मिळू शकते. कोण? तर महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडेच फक्त ही माहिती सध्या आहे. इतरत्र तुम्ही कुठेही याबाबतची चौकशी करू शकत नाही. पण यामध्ये लक्षात घ्या की पुढील लाभ मिळण्याची देखील शक्यता आहे. आता मी असं का म्हणतोय की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत जास्तीत जास्त शक्यता होती ती फक्त निधी कमतरतेची होती. कारण राज्य सरकारने आपल्या 8 डिसेंबर रोजीच आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासाठी निधी मागवला होता. याचाच अर्थ लाडक्या बहिणींसाठी निधी वितरित करण्याकरता सरकारकडे नोव्हेंबर महिन्याचे पैसे कमी होते आणि हे कमी असल्यामुळेच त्या ठिकाणी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील यावेळी कोणतीही पोस्ट केली नव्हती किंवा याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हप्ता निर्गमित होताना देखील आला नव्हता. या पार्श्वभूमीवर असे देखील वाटत आहे की नोव्हेंबर महिन्यासाठी सरकारकडे निधी नव्हता, जो जून महिन्याच्या वेळेस देखील अनेक लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही, परंतु त्यांना सप्टेंबर महिन्यापासून परत पैसे यायला सुरुवात झाली. त्याच पद्धतीने यावेळीचं मकर संक्रांतीचे गिफ्ट बोललं जात आहे, जे 3,000 रुपये बोललं जात आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील. याबाबत राज्याच्या विविध मंत्र्यांनी देखील संदर्भातील पोस्ट केल्या आहेत. तर हे 3,000 रुपये या लाडक्या बहिणींना येऊ शकतात, याबाबतची देखील दाट शक्यता आहे.
आता हे 3,000 रुपये कधी येणार, तर याबाबत बोललं जात आहे की 14 जानेवारीच्या आधी. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, म्हणजेच की 13 तारखेपर्यंत पैसे यायचे असतील तर योजनेच्या हप्त्याचे वितरण 11ला रविवार आहे, परंतु 12 तारखेपासून होणे आवश्यक असणार आहे. तरच लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी हे पैसे येतील. खरं तर मकर संक्रांत आणि इलेक्शन दोनही गोष्टींचं टायमिंग या ठिकाणी सरकार साधण्याची शक्यता करत आहे का? आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नसल्यास मी तुम्हाला वैयक्तिक मत सांगेल की तुम्ही आता थांबा. हा जो संक्रांती गिफ्ट असणार आहे किंवा हे जे 3,000 रुपये असणार आहेत हे तुम्हाला येण्याची शक्यता आहे. हे पैसे येताना नक्की काय होतंय, 4,500 रुपये तुम्हाला येतात का 3,000 रुपये येतात तुम्हाला, याबाबत आपल्याला एकदा खात्री होऊ द्या. आणि मग पुढची आपण काय कार्यवाही करायची किंवा काय मागणी करायची यासाठी आपण 100% महिला व बालविकास विभागाच्या वतीने आपण त्यांना मागणी करणार आहोत. तुम्ही घाबरून जाऊ नका, नक्कीच मी तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले आहेत का हे नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून नक्की किती महिला अजून प्रलंबित आहे ते आपल्याला समजणार आहे. तुमचे गाव देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीने अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.